वर्धा जिल्हा म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो व वर्धा जिल्हा म्हटले तर दारूबंदी जिल्हा म्हणूनही ओळखले जाते। तरी वर्धा जिल्ह्यात सर्वात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असल्याचे दिसून आल्याने या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या वतीने दारू मुक्ती योजना राबविण्यात आला आहे। याच अनुषंगाने 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत वर्धा जिल्ह्यातील वर्धा तहसील, हिंगणघाट तहसील, देवळी तहसील, आर्वी तहसील येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारू विक्री धंदा करणाऱ्या विरोधात 29 जागी प्रोरेड करण्यात आले असून 20 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे। यावेळी आरोपीवर कलम 65 ई 80 90 108 तर भारतीय संहिता कायदा 123 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून 11,10,910 रुपयांचा दारू साठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यावेळी ही कार्यवाही वर्धा जिल्ह्याचे अधीक्षक संजय पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वर्धा जिल्ह्याचे निरीक्षक एम ए शेख यांच्या नेतृत्वाखाली व त्यांचे भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक धनराज राऊत यांच्यासह सहकार्य करणारे कर्मचारी हरिदास तुर्जुसे, कुमारी सुजाता भारसकरे, अमित नागमोते, योगेश गावंडे या कर्मचाऱ्यांनी ही मोलाची कामगिरी बजावली आहे। यावरून अवैध दारू धंदा करणाऱ्यांवर सदर राज्य उत्पादन शुल्क विभागाची चांगलीच पकड असल्याचे दिसून येत आहे। तसेच कोणास काही माहिती असल्यास या मोबाईल नंबरवर म्हणजेच 9579909343 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एम ए शेख, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांनी केले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।